जो 8 दिवसापासून जो विषय चालू आहे सोशल मीडियावरती आणि एखाद्या आगरी मुलाची आगरी कोळी व्हॉटेवर त्याची जी बदनामी चालू आहे त्याच्यामुळे मी काल फायनली एंट्री केली होती आणि त्या व्हिडिओच्या नंतर या दादानी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि काय खरं खोटं ती लाईव्ह सुद्धा माझ्याकडे आलेली आहे. ती लाईव्ह सुद्धा मी एंडला टाकणार आहे जी 8 मिनिटाची आहे. पण मी दादाला पहिले मला तू सांग तू कुठला आहेस आणि तुझं नाव काय. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश म्हात्रे, राहणार नारायणगाव, ठाणे रायगडचा स्थानिक भूमिपुत्र. अच्छा दादा, पण मी तर लाईव्ह बघितलेली आहे आणि मी लोकांना पण दाखवेल. तर मला एक असा प्रश्न आहे की त्या दिवशी तू रात्री गेला होतास बरोबर, तेव्हा नेमकी काय झालं होतं? म्हणजे जसं तिने उल्लेख केला की हात वगैरे घातला आणि मी लाईव्हला सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यातल्या कुठल्याच गोष्टी नाही. दादा फक्त मला थोडक्यात सांग, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी लोकांना एक्सप्लेन केली किंवा लाईव्ह बघितल्यानंतर सुद्धा लोकांना कळेल की कोण चुकीचं काय. आणि एवढे दिवस तू सोशल मीडियावरती का नव्हता बोलत? गेल्या 8 दिवसापासून ती व्हिडिओ व्हायरल होत आहे तुझ्या नावाने, तू का नव्हता बोलत त्याचं पण मला उत्तर दे. मी सोशल मीडियावर अशा कारणास्तव बोलत नव्हतो. माझी वाईफ प्रेग्नेंट असल्यामुळे मी सोशल मीडियावर बोलत नव्हतो आणि माझ्या घरचे देखील काहीतरी प्रॉब्लेम इश्यूज आहेत, त्यामुळे मी सोशल मीडियावर येत नव्हतो. आणि जे काय खरं आहे ना, या ताईच्या दोरेने मी आज मला तिच्याच मित्राने, तो माझ्या देखील जवळचा मित्र आहे, त्यानेच मला ती रील पाठवली. रील पाठवल्यानंतर की भावेश अशी रश्मिता म्हणून कोण आहे का, तिने तुझी व्हिडिओ टाकले. मला देखील माहिती नव्हती ही गोष्ट. ती व्हिडिओ त्याने मला पाठवली आणि ताईचा नंबर पाठवला की या ताईशी कॉन्टॅक्ट कर आणि तिला व्हिडिओ ती डिलीट करायला लाव. ओके, हा मला पण त्याचा फोन आला होता की व्हिडिओ डिलीट करून टाक. मी त्याला स्वतःला सांगेल, मी आज नव्हते त्या माणसाचं नाव सुद्धा रिव्हील करणार आहे, कारण मला सांगणारा कोणी अजून आला नाही. जर का मी चुकीची नसताना जर का एखादा व्यक्ती सांगतोय व्हिडिओ डिलीट कर आणि ती चुकीची असताना तिला सांगले जात नाही की व्हिडिओ डिलीट कर, म्हणजे ह्याच्यात पण मला बऱ्याचशा गोष्टी कळतात. भावेशदा नेमकी त्या दिवशी काय झालं होतं सांगतो. देखून दीदी, मी महाराजा चायवर माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता टायरचा. तो टायर खोलून झाल्यानंतर मी माझ्या मित्रासह माझ्या ड्रायव्हरला घेऊन मी महाराजा चायवर गेलो. तर मी चाय पियाला गेल्यानंतर समोरचे 3-4 काउंटर समोर 4-5 टेबल आहेत बरोबर आहे. टेबलच्या समोर एक दुसरा टेबल आहे, त्या टेबलवर मी बसलेलो आणि इथं समोर जे माझे मित्र परिवार जे कोणी असतील ते बरोबर आहे ते समोर बसलेले फेस टू फेस. कोणाच्या सोबत काजल ही तिच्या दिदीच्या त्या लेडीच्या समोरासमोर. तर ती आली, चार तिचे कोणतरी सोबती होते फ्रेंड्स जे लाईव्ह मध्ये दिसतायत. हा, ते तुम्हाला ते पण दाखवतो. विजय कुमार सोनी हे तिचा मित्र आहे, कोण आहे मला माहिती नाही ऍक्च्युली बरोबर आहे. प्लस तिची एक बहीण आहे, ही तिची बहीण आहे बरोबर आहे, अंजली पाटील. हिला देखील मी ओळखत नाही. प्लस एक सिद्धू म्हणून पोरगा आहे, ते तिच्या सोबत होता. हा, हे तिचे मित्र परिवार आहे, यांच्या सोबत ती तिथे चाय प्यायला ही देखील आली होती बरोबर आहे. तर त्या दिदीला मी जेव्हा तो मॅटर चालू झाला, ऍक्च्युली चाय प्यायला जेव्हा बसले होते समोर ते आले बरोबर आहे. तर ती विचारायला की जाब कोणाला, तर तिथे बसलेला पोरगा होता निशांत चौधरी म्हणून बरोबर आहे. माझा काय हे नाही, म्हणजे हाय ओळखतो अशातला काही भाग नाही, जवळचा मित्र आहे असं काय नाही. पण तिने त्याला डायरेक्ट विचारला का तू माझ्या बहिणीकडे बघून लिपसिंग काय करतोस बरोबर आहे. हा, इशारे करतो. तो त्यांचा वैयक्तिक होता बरोबर आहे. तर वैयक्तिक बोलता त्यांची ती आली जवळ, ती उमरासुमरी झाली त्यांची बरोबर आहे. तेव्हा ती आपल्या आगरी समाजाला टीका करायला लागली. हा, व्हिडिओ मध्ये तर ती आगरी समाजाला टीका काय करायला लागली तुम्हाला ते पण सांगतो. तुमचा आगरी समाज इथली लोकल पोरं स्थानिक पोरं आहेत ना, यांना यांची लायकी दाखव, त्यांची लायकी का असते बरोबर आहे. त्या लायकीच्या त्याच्यानंतर ती आगरी समाजाला भरपूर काय टीका केल्या तिथे त्या दिवशी तिने. तर मी तिला बोललो, जब तिला विचारला दीदी या गोष्टी ज्या करतो ना त्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत, मी त्या मुलाला सॉरी बोलायला लावतो जे काय असेल ना, पण आमच्या समाजाबद्दल तू काय बोलू नको, जे पण आहे त्याला तुझ्या समोर त्याला सॉरी बोला, तू बोल पाया पडायला लावतो, तो पाया पडायला लावतो त्या निशांना बरोबर. हे झाल्यानंतर ते ऐकतच नाही. तर ऐकत नाही तर बाबा तुमचं तुम्ही तिथे सॉर्ट आउट करा बाबा. मी तिथून साईडला निघलो. साईडला निघाल्यानंतर तिची बहीण ती अंजली पाटील, तर हिला काजल पाटीलला बोलते की दीदी का त्यांचा दोघींचा काय संभाषण तर 2 मिनिटं झाला, 1 मिनिटात त्यांचं त्यांनाच माहिती. मी जाऊन साईडला थांबलेलो. तर ती तिथे त्या बहिणीला बोलते की या भावेश म्हात्रे वाटतं, याला काय नाव एकदा की मला बोललं तर क्लिक नाही होत, पण याला मी सोशल मीडियावर बघितले, तो देवाचं काहीतरी करतो बरोबर. हा, तिचा त्यांच्या दोघींचा डिस्कस झाला, ते गोष्टी पण मी ऐकल्या. मी लांब नव्हतो, थोडा अंतर होता, तर मी त्या गोष्टी त्यांच्या झाल्या. आणि तिने लगेच कॅमेरा, तो तिचा मित्र आलता बरोबर, त्याच्या हातातून मोबाईल घेतला 17 प्रो मॅक्स
तो मोबाईल घेतला आणि तो मोबाईल त्या अंजली पाटीलने मोबाईल अंजली पाटील ऍक्च्युली तुम्हाला ते पण सांगतो, मोबाईल हा अंजली पाटीलकडे होता, बरोबर आहे. अंजली पाटीलने मोबाईल अशी व्हिडिओ चालू केली. व्हिडिओ चालू करताना ती माझ्या जवळ आली. जवळ येता ती मी पण तेवढं क्लिक नव्हतं केला का ते समोरून त्या आपलं काजल पाटील हिच्या हातात एक सिगारेट होता. त्याचे पण फुटेज आले. हा, त्याचे पण फुटेज माझ्याकडे प्रूफ आहेत या गोष्टीचे. तिच्या हातात सिगारेट होता. सिगारेट असताना तिने दुसऱ्या हाताने माझी केस पकडली. पहिले तिने तुला मारलं. हा, तिने माझी केस पकडली आणि मी खाली पूर्ण असं खाली वाकून गेलो. बरोबर, खाली वाकून गेल्यानंतर तेव्हा मला समजलं माझी व्हिडिओ काढतो आणि तिच्या फुटेज मध्ये पण तुम्ही बघू शकता का दीदी, मी तुम्हाला हे पण बोलतो दीदी माझी समाजात चांगली इज्जत आहे का तू माझी व्हिडिओ नको काढू. तेव्हा फक्त तो व्हिडिओ मोबाईल मी तिच्या बहिणीच्या हातातून, जे काजल पाटीलने माझ्यावर खोटा आरोप केला ना, तर तेच मी तिच्या बहिणीच्या हातातून मोबाईल पकडला आणि तिच्या असं काहीच नाही झाला ना. ज्या गोष्टी जे करत होते ना, तर तेव्हा समाज आजूबाजूची पोरं सगळी गाववाली धावून आली, जाब विचारायला लागले ते तिथे या गोष्टी घडल्या नाही. याच्या पुढे काहीच आमचा मॅटर नंतर मी भावेश म्हात्रे मी स्वतःहून 112ला फोन केला पोलीस. तर मानपाडा पोलीस स्टेशनचे माझे कॉन्टॅक्ट साधला. तर तिथले मार्शल आले, बरोबर. ते मार्शल लोकांची पण तिने व्हिडिओ चालू केले आल्यानंतर. तो मॅटर पुढे दुसरे कुठंच ती बोलते ना, तिथं झाला कुठंच झाला नव्हता. दुसऱ्या ठिकाणी अशा कुठंच झाला नाही. तर त्या दिदीचा तो गैरसमज आहे. ती काय तिच्या मनात काय तिच्या माइंड मध्ये काय ते तिलाच माहिती, बरोबर आहे. पण असं यो प्रकार दुसरी कुठे झाला नाही. मार्शल आले, ते मार्शल लोकांची पण तिने व्हिडिओ चालू केली. तर बोलतो बघा हे भावेश म्हात्रेने यांना मॅनेज केलेले आहेत, अशा गोष्टी तिथं घडल्या. तर मग ते मार्शल लोक मला बोलली, भावेश एक काम कर, तू पोलीस स्टेशनला चल. तर मी स्वतः त्या निशांत चौधरी हा मुलगा याला देखील घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो, आपल्या मानपाडा पोलीस स्टेशनला. तिच्या ऐका हा गेलो आणि मी माझ्या वाईफला सुद्धा, ती लेडीज असल्याने इथं खोटी बोलतो, लेडीज असल्याने मी माझ्या वाईफला सुद्धा घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, बरोबर. घेऊन गेल्यानंतर तिची गाडी थार गाडी आहे. त्या गाडीचा तुम्हाला नंबर देखील मी सांगतो, MH03EL 1201 हे तिच्या गाडीचे नंबर आहेत, बरोबर आहे. या गाडीत ही 4 लोक होती. कोण? तिचा एक मित्र विजय सोनी, कोण एक्झॅक्टली मी पण नाही माहिती. हे इन्व्हॉल्व होते. ही 4 लोक हे त्याच्यात इन्व्हॉल्व होते. कोण? एक अंजली पाटील, विजय सोनी आणि हा एक सिद्धार्थ म्हणून. कोण आहेत ते तिचं दिलंच माहिती. त्यात काय रिलेशन ते तिची पर्सनल लाईफ आहे, त्याच्यात मी इंटरफेअर नाही करत. कारण की ज्या गोष्टी प्लस तिच्या मित्राने कोण विजय सोनी, बरोबर, याने माझ्यावर खोटे आरोप केले. जे आरोप केले ते पोलीस स्टेशनला. आणि मग तिला मी तिथे हे बोललो, त्या दिवशी पण तिने आपल्या गाववाल्यांसमोर पोलीस स्टेशनला बाईट बनवली. बाईट मी बोलतो तुला सोशल मीडियावर बदनाम करून टाकेल, खोटा बाबा आहे, बंधू बाबा अशा बोलतो व्हिडिओ बनवेल. ती ब्लॅकमेल करत होती तिने मला, का बोलतो तुझ्या व्हायरल करून टाकेल व्हिडिओ, बरोबर आहे. तर तिच्या मनात काय उद्दिष्ट होता ते तिचं तिलाच माहिती. पण दादा हा मॅटर नेमकी कधी झाला होता? 4 तारखेला 4 जूनला. आता तिने 28 समथिंग जूनला टाकली, म्हणजे 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर नाही, पण 26 दिवसानंतर त्या दीदीनी व्हिडिओ तो सोशल मीडियावर काहीच कॉन्टॅक्ट नाही. तिचा आपला माझ्या जवळचा एक मित्र आहे, तर तो तिचा रिलेशन काय ते पण मला माहिती नाही. त्याने माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला की भावेश आपण बसून या गोष्टीवर सॉल्ट आउट करू, आपण काहीतरी करू. ती बोलतो माझ्या जवळची आहे, ती माझ्या पुढे जाणार नाही, बोलतो मी तिला मॅनेज करतो. आज मॅनेज करता 4 दिवस झाले. 4 दिवस मी माझ्या घरच्या प्रॉब्लेममुळे मी काही सोशल मीडियावरती आलो नाही. तिच्या मनात काय येते तिचं तिलाच माहिती. त्याने मला सांगितलं की आपण सॉल्ट आउट करू. मी आज करू, उद्या करू, परवा करू, असे 4 दिवस गेले. दादा पण अजून तिचे असे मॅटर आहेत का? असे तिच्याकडे ते पण बोलतो मला, ते पण प्रूफ आहेत. सोशल मीडियाला ऑलरेडी तिने 4 आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना, 4 स्थानिक भूमिपुत्रांना, इथलेच आपले जवळचे सर्व त्यांच्या गावांची नावं, त्यांची नावं नाही सांगत मी, ते माझ्या जवळ, त्यांनी पण देखील मला कॉन्टॅक्ट साधला. ते कुठून कोणाकडून माझे नंबर घेतले ते त्यांचं त्यांना माहिती, बरोबर आहे. पण त्या लोकांनी पण मला सांगितलं तर दादा माझ्याकडनं अशी गोष्ट हिने घेतले. तो असे ते 4 लोक मला भेटले. त्यांच्याकडे त्यांचे NCR सुद्धा माझ्याकडे आहेत, आज पण पुरावे सहित NCR. ती लोक पण आज मीडिया समोर पण यायला तयार आहेत, पोलीस स्टेशनला पण यायला तयार आहेत. या गोष्टी ज्या गोष्टीने त्या दिदीने मला फसवले
ज्या उद्देशाने तिच्या माइंड मध्ये काय आहे दीदी ते तिचं तिलाच माहिती का सोशल मीडियावर फॉलोअर्स माझं चांगलं नाव आहे सोशल मीडियाला. आणि मी तुला हे पण सांगतो सोशल मीडियाला माझा चांगल्या प्रकारे नाव आहे. आणि मी ऍक्च्युली सांगतो मी लेडीजची कोणत्याच लेडीजला मी वाईट नजरेने आज परत बघितली नाही ना. बघितली असेल तर मी माझे कर्म मी वरती गेलो 100 वरती नाही इथंच बघणार. पण त्या दीदीच्या व्ह्यूज साठी का वैयक्तिक तिचं काय कारण तिच्या माइंड मध्ये काय असेल ते तिला स्वार्थ माहिती त्या गोष्टीनंतर. पण त्या दीदीला मी तेव्हा बोललो का दीदी या गोष्टी करू नको मला तू ऍक्च्युली खरं सांगतो तुला. पण मी या गोष्टी तुला अगोदरच सांगतो की या गोष्टी प्लीज करू नको. काय असेल ना ते आपण कोर्टाने तसं तू तिला सांग स्पष्ट तिथे पोलीस स्टेशनला पण तुझं काय असेल ना ते मी कोर्टातून केस केले ना तर कोर्टाने सुद्धा माझी बेल सुद्धा माझी पास झाली. बरोबर आहे. चुकीचं असतं तर माझी बेल नसती झाली. माझी बेल 4 दिवसात माझी बेल पास झाली. बरोबर आहे. तर मी जर खोटा असतो तर माझी बेल पास नसती झाली. बरोबर आहे. बेल सुद्धा माझी पास झाली. त्याच्यानंतर त्या ताईचा काजल पाटीलचा आणि ती पाटील ऍक्च्युली ती तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला या गोष्टी पण दुसऱ्यांकडून समजल्या. ती पाटील सुद्धा नाहीये. ती आपल्या मॉमेडियन समाजाची मुलगी आहे. पण ती काय आहे तो तिचा वैयक्तिक मी त्याच्याबद्दल पण तिच्यावर काय टीका करत नाही. पण ऍक्च्युली आज माझा समाजात नाव खराब झाला. माझा नाव चांगला समाजात. बरोबर आहे. पण आज समाजातील लोक मला कोण रील्स पाठवतात रोज कमसे कम 400-500 फोन येतात मेंटली मी. पण माझ्या वाईफ प्रेग्नंट असल्यामुळे मी माझ्या वाईफला सांगितलं बघ जे पण होईल ते कोर्टात मी सिद्ध करेन. या गोष्टी तिला देखील माहिती आहे का कोर्टात याची बेल पास झाले. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर या गोष्टी त्या दिदीने 26 दिवसानंतर सोशल मीडियाला टाकल्या. आज त्या रीलचे व्ह्यूज 2 मिलियन आहेत. बरोबर आहे. शेवटी माझी म्हणजे समजा आपल्या इथल्या आजूबाजूच्या लोकांना होतं बाहेरच्या लोकांचा हा गैरसमज होतो की नक्की या दादाने केलं कारण त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस मुलालाच दोषी ठरवलं जातं. अजून पण तुम्ही बघाल तो तिला दिदीच बोलतोय एवढा शब्द म्हणतो तिथे किती तिची इज्जत करत असेल ह्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आणि नक्की मी लाईव्ह तुम्हाला दाखवीन. लाईव्ह मध्ये पण दिसेल तुम्हाला सगळ्यांचे फुटेज पण दाखवील. आणि जेवढ्या त्या एनसी झाल्यात किंवा काही मुलं 2-1 दिवसांनी आम्हाला भेटायला पण येणार आहेत. आणि 100% तिच्यावरती आगरी समाजाकडनं गुन्हा दाखल होणार. 100% आमच्या लेडीजकडनं गुन्हा दाखल होणार. कारण ह्याच्यामध्ये आपल्या पोरांची आबरू नुकसानी केली जाते. तो तिचे जेवढे ते 4 मित्र आहेत ना त्यांच्या सकट होणार. त्या मुलीचे मी लाईव्ह बघितले आणि तिला मी स्वतःहून फोन केला. आणि दुसरी गोष्ट तिचा कोण मित्र आहे तोही मला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धमकी देतो. त्याचीही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ती पण मी करणार आणि त्यालाही एक्सपोज करणार. मी कोणालाही सोडणार नाही. कारण की इथे विषय आला माझ्या समाजाचा आणि ज्यावेळेस समाजाचा विषय असतो तिथे रश्मिता 100% असते. दादा 100% मी तुला न्याय देईल. ऍटलीस्ट सोशल मीडियावर मी देऊ शकतो. कोर्टाकडनं तर तुला 100% भेटणार आहे कारण तुझे मी पेपर्स बघितले तुझे प्रूफ बघितले आणि जे तिच्याकडे काय ते पण मला माहिती आहे. दुसरीकडे कुठे मॅटर नाही झालं. जेव्हा लोकेशन तिने लाईव्हला दाखवलं ना आपल्याला त्या तिथे पण काही फुटेज नाही सगळं 0 आहे. ते पण मी बघितलं. ऍक्च्युली मी तुला पुन्हा एकदा सांगतो तिथं त्या स्पॉट परत काय मॅटर गेलं ना तिथं महाराजा चायवर हिंड झाले आणि तिथले पण जे चाय बनवतात ना त्या लोकांनी सुद्धा पोलीस स्टेशनला माझ्याच बाजूने स्टेटमेंट दिले. आणि तिचा मित्र तुम्हाला ते पण मी सांगायला विसरलो सिद्धेश म्हणून तो मित्र आहे. तो ब्लॅक टी शर्ट वर आहे. तुम्हाला ते पण दाखवतो. सिद्धेश हा सिद्धेश भाऊ माझी बाजू घेत होता पोलीस स्टेशनला पण सरांना पोलीस स्टेशनला पण सांगत होता की या दादानी काहीच केला नाही गुन्हा. हा तिचा मित्र आहे यानी या दादाची चुकी नाहीये. तेव्हा त्या दिदीनी तर त्याला कॉलरला पकडला त्याच्या बाहेर चालला तुला या गोष्टीचा तुला काय माहित माझा मी बघून घे. त्याला स्वतः तिने बाहेर पाठवून दिला. म्हणजे तू इथून जा माझा मी बघून घे काय करायचं ते. या गोष्टी या ट्रॅपने आज मला फसवलं गेलं आहे. पण मी तुझी बाजू तुम्ही मांडली आणि तू एकटा ट्रॅप मध्ये फसलेला नाहीये आणि ती चुकीची आहे. मी माझ्या साईडनं तर सांगेन आणि नक्कीच कोर्ट पण त्याला त्या गोष्टीला न्याय देईल. आणि आपल्या लेडीज ज्यानंतर मी व्हिडिओ टाकेल त्यानंतर तुमचंही मत मांडा. कारण की मला जे दिसलंय ते तुम्हालाही 100% दिसेल. दादा काही टेन्शन घेऊ नको. आज जरा मला तुला भेटल्यानंतर ते प्रूफ बघल्यानंतर मला या गोष्टी वाटत की हा आपला आगरी कोळी समाजातला मुलगा अशा गोष्टी खरंच करत नाही. प्लस दीदी तुला अजून एक मुद्दा सांगतो. तिच्या मित्रांनी विजय सोनी आहे बरोबर आहे यांनी देखील माझ्यावर खोटे आरोप टाकल्यात. का ते सुद्धा सिद्ध कोर्टात होतीलच कुठेद्वारे सिद्ध होतीलच. पण माझा मत एवढाच होता की सोशल मीडियाला माझा चांगला नाव आहे तो तिने खराब केलाय. पण मी एवढे दिवस गप्प का होतो शांत का होतो त्या गोष्टीला माझे रिझन माझी वाईफ प्रेग्नंट असल्यामुळे आणि माझे काहीतरी फॅमिली इश्यू आहे त्याच्यामुळे मी सोशल मीडियावर नाही आलो. पण मला मेंटॅलिटी
रोज दिवसात 200-300 कॉल येतात लोकांचे, रोजचे चालू आहेत. तर भावेश दादा काय नवीन ज्याला ज्याला रील पोचतो तो फोन करतोय. मी तुम्हाला सगळ्यांना ते फुटेज दाखवते, एंडला सगळे एक तुम्ही बघा आणि नक्कीच ठरवा. दादाला सपोर्ट करा. दादापेक्षा एक मुलाला, म्हणजे मी सांगते आगरी कोळी लांबच राहिला, एक मुलगा येतो. ऍक्च्युली प्रत्येक वेळेस मुलांवरतीच ठोपला जातो की मुलं चुकीचे आहेत, असं होत नाही. काही मुलं खरंच चांगली असतात. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, ज्या मुली वाईट करतात ना, तर मुलं बदनाम व्हायला टाइम नाही लागत. तर मला असं वाटतं की मी जो पुढाकार घेतला खरंच चांगला घेतलाय. आणि असंच आपल्या समाजाचा किंवा समाजातला नसला तरी एक मुलगा म्हणून किंवा एक चांगली मुलगी म्हणून प्रत्येक मुलांनी दादाला सपोर्ट करा. आपण या गोष्टीचा नाही कोर्टात 100% लागून माघार घ्यायचा कुठलाच चान्स नाही. वरून आता अजून गुन्हे दाखल होतील. दीदी एक मिनिट, माझ्याकडे काही असे फुटेज पण आहेत, ते पण मी तुझ्या समोर सिद्ध करतो. ते पण आणल्यात मी. तर ती दीदी काजल पाटील आहे ना, ती काय बोलते का यानी मला इथं जेव्हा आले ना, तिच्या हातात सिगरेट आहे, सिगरेट. ते पण तुम्हाला दाखवतो. वैयक्तिक ती बोलते ना का माझ्या अजून मोबाईल केसला ऑलरेडी ती सिगरेट पित होती. तिच्या हातात सिगार आहे. हा, आणि मोबाईल हा तिच्या बहिणीकडे आहे, तिच्या बहिणीच्या हातात आहे. आणि तिने माझ्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला ना का माझ्या इथं वैयक्तिक टच केला, हे काय अशा काही गोष्टी बहिणीच्या हातात आहे आणि सिगरेट तिच्या हातात आहे. म्हणजे स्टेटमेंट पण प्रॉपर दिला नाही. ऍटलीस्ट शाळा खेळायची तर नीट खेळा, माझं म्हणणं असं आहे. आणि ह्याच्यात पण बरेचसे प्रूफ आहेत की ते पण तुम्हाला अजून पण प्रूफ आहेत माझ्याकडे. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी कोर्टात सिद्ध करणार ते प्रूफ. जी लोकांना लाईफ पाहिजे होती, ऍक्च्युली त्याचा मुद्दा होता तो मी टाकीनच. आणि बाकीचे कोर्टात पण आपण हजर करू. व्यतिरिक्त अजून गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करू आणि सगळ्यांवरती गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करू. एकटीला नाही, जेवढे तिच्यासोबत जेवढे होते त्यांच्यावर 100% आगरी समाजाकडे गुन्हे दाखल होतील. 4 भूमिपुत्रांना ऑलरेडी तिने या ट्रॅप मध्ये फसवले. ते पण येतील. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आहेत. 4 पेक्षा तुला अजून 2 आहेत जे तुला डिलिव्हरी बॉयचा किस्सा नसेल माहिती, तोही मला किस्सा माहिती आहे. कदाचित तिला आता माहित पडला असेल की मला तो किस्सा माहिती आहे. तो मुलगा सुद्धा येईल आणि सोशल मीडियावर 100%. थँक्यू. जे आगरी जे कोली, नक्कीच आपल्या भावाला सपोर्ट करा. एक मुलगा म्हणून सपोर्ट करा आणि सच्चा माणूस आहे म्हणून सपोर्ट करा. बाकी काय नाही. कुठल्याही मुलीवर अन्याय झाला तर 100% आमच्या समाजातल्या किंवा आपण सगळी मुलं किंवा महाराष्ट्रातले प्रत्येक एक व्यक्ती उभा राहतोच. पण एखाद्या मुलावर आता अन्याय झालाय तर आपल्याला उभं राहण्याचं. थँक्यू. अरे दादा तू कुठं लफडा करतो.